मला खात्री होती मला खात्री होते मला खात्री होती की गेल्या 12-13 वर्षाची स्वप्नीलची तपश्चर्या, त्याचं जे कष्ट आहे तो कधीही भुलणार नाही आणि आपला तिरंगा झेंडा तो कधीही खाली पडू देणार नव्हता याची मला खात्री होती. भले तो तिसरा आला तरी चालेल, पण त्यानं तिरंगा आपला फडकत ठेवलेला आहे याचा मला अभिमान वाटतो. धन्यवाद. सगळी भारत देशात सगळा झेंडा फतकरला त्याचा अभिमान आहे मला. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला खूपच अभिमान वाटत आहे की माझ्या भावाने आपल्या देशासाठी ब्रॉन्झ मेडल मिळालं. त्याबद्दल मी सर्व देशवासियांचे आभारी आहे आणि पूर्ण सगळे जगातले ज्यांनी बघितले आहे त्यांना सर्वांचे मी मनपूर्वक आभारी आहे. काय कशा पद्धतीने सपोर्ट केला तुम्ही फॅमिली म्हणून? गेले अनेक वर्षे, गेले 14-15 वर्षे आम्ही त्याच्यासाठी जे परिवारानं कष्ट सोसलेलं आहे ते आम्ही शब्दामध्ये बोलू शकत नाही. फार मोठा तपश्चर्या आमची आहे आणि यामध्ये त्याचं फार मोठं कष्ट जे आहे त्याचं कष्ट फार मोठं आहे हे आम्ही विसरून चालत नाही. आमच्या परिवाराचं योगदान आहेच, त्याशिवाय त्याच्या ज्या कोच मॅडम आहेत दीपाली देशपांडे मॅडम, हे यांचं फार मोठं श्रेय आहे. कारण त्यांना परवाच गुरुपौर्णिमेची बोलून दाखवलेलं आहे की माझ्या त्या कोचच नाहीत दीपाली देशपांडे मॅडम, तर त्या माझ्या आई सुद्धा आहेत आणि तेवढ्या माझी ते काळजी घेत आहेत. त्यामुळं दीपाल देशपांडे यांचं तितकंच आमच्या इतकंच त्यांचं ते श्रेय आहे असं मी समजतोय आणि साऱ्या देशवासियांच्या शुभेच्छा आणि त्यांचं प्रेम आहे. यामुळे हे त्याला पुण्यही मिळालेले आहे. माझी आई, माझे आजोब, माझे वडील या सर्वांनी मेहनत करून आम्हाला मोठं केलं. माझ्या दोघा भावांना, आम्ही दोघे शिक्षक आहोत आणि त्यांच्या कष्टाचं चीज आलेलं आहे. आम्ही आता मॅच बघताना अगदी आमच्या डोळ्यात पाणी येत होतं. खरोखर आम्ही सुवर्ण पदकाच्या आशेनं बघत होतो, पण दुर्दैवानं आम्हाला मिळालं नसो. पण माझा तिरंगा झेंडा माझ्या मुलग्यानं खाली पडू दिला नाही याचा मला सार्थ अभिमान वाटतो. नक्कीच मला अभिमान वाटतो की या जिल्ह्यामध्ये विशेषतः आणि महाराष्ट्रामध्ये बोललं जातं की कुसाळे म्हणजे नेमबाजी, कुसाळे म्हणजे नेमबाजी. कारण यापूर्वी जयसिंगराव कुसाळे नावाचे आमचे एक फार मोठे नेमबाज होऊन गेलेत, ते वारलेले आहेत आणि आम्ही त्यांच्याच कुटुंबातले आहोत का असं आम्हाला विचारलं जातं. पण त्यांचा परिवार वेगळा, आमचा वेगळा, त्यांचं गाव वेगळं, आमचं गाव वेगळं. आणि पण या ठिकाणी कुसाळे परिवाराचं आणि महाराष्ट्राचं, जिल्ह्याचं, देशाचं नाव स्वप्नीलनं अगदी चांगलं केलेलं आहे. त्याबद्दल आम्हाला गर्व वाटतो. आणि माझं गाव छोटं गाव आहे, 1200 वस्तीचं माझं गाव आहे. आमच्या परिवाराचं, गावाचं नाव त्यांनी उज्ज्वल केलं, यात मला फार मोठा आनंद वाटतो. हा, जर माणसाची मोठी इच्छाशक्ती असेल तर त्या ठिकाणी अगदी खडकावर सुद्धा असो, डोंगरामध्ये असो, कुठेही माणूस असो, तो आपला चमक दाखवू शकतो. हे त्यानं स्वप्नीलनं अगदी सिद्ध करून दाखवलेलं आहे. कारण भले पैसा जवळ असो नसो, जर मेहनत असेल आपल्या अंगामध्ये, आपली इच्छाशक्ती मोठी असेल तर त्या ठिकाणी मात्र माणूस आपलं करिअर त्या टोकापर्यंत पोहोचू शकतो. हे त्याच्या कार्यातून सिद्ध झालेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.